बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीला महाराष्ट्रभरातून मराठा मोर्चाचे बोलणं सोडून ते मराठा जर डोक्यावर येऊन बसले, ओबीसी आरक्षित जे लोक असतील त्यांना ओपन मध्ये येता येणार नाही का? मराठा ओबीसीत गेले म्हणूनच तुमच्या बुडाला आग लागली का? हा मुळात प्रश्न आहे. पण फडणवीस साहेब फक्त जाहिरात करताय, हमने इतना दिया, हमने उतना दिया. अण्णासाहेब पाटील मधून मराठा उद्योजक केले. साहेब एवढं खोटं बोलणं सोडून ते मराठा जर डोक्यावर येऊन बसले ना, तुमचं अवघड होणार आहे तिथे. जर आमच्या या मराठा समाजाच्या जीविताला काही धोका निर्माण झाला तर याची संपूर्ण जबाबदारी या निर्लज्ज सरकारची असेल. किती वेळेस आपण नेहमी आपण आंदोलनासाठी बसणार आहोत. हे सरकारने यावर दबावतंत्र तयार करून सरकारला आपण सळो की पळ करून सोडलं पाहिजे. नेपाळ सरकारचा नेपाळ केला पाहिजे. आता नमस्कार, पाहतात लेट्सअप. जरांगे पाटलांनी आज अंतरवाली सराटीमध्ये एक राज्यव्यापी बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीला महाराष्ट्रभरातून मराठा मोर्चाचे समन्वयक आणि मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशातच माझ्यासोबत न भूतो न भविष्यती मराठा समाज हा इतिहास करत आलेला आहे आणि इथून पुढे इतिहास होणार. निश्चितच 30 तारखेला इतिहास होणार. निश्चितच दादा, जरांगे पाटलांना हा जो 30 तारखेला जो अल्टिमेटम दिलेला आहे, सरकार याच्यात गांभीर्याने दखल घेत नाही. अनेक वेळा वारंवार त्याच्यावर टीकास्त्र होत आहे. ते मराठा समाजाचा कुठेतरी हा छळ चालू आहे, मराठा समाजाची एक मजाक उडवली जाते असं वाटतं. आपण जर बघितलं तर जी फसवे जी आर जे सरकार आपल्याला देत आहेत, हे जी आर नेहमी आम्हाला आंदोलन बसण्याची का वारंवार बसण्याची वेळ येते. काहीतरी आमच्या समाज बांधवांपर्यंत ते पोहोचत नाही. जरांगे पाटील ते योग्य दिशेने घेऊन जात आहेत, पण सरकार आम्हाला नेहमी फसवते. आज एवढा समाज इथे एकवटला आहे हे कारण म्हणजे जरांगे पाटील यांचा प्रामाणिकपणा आणि आज त्यांनी जे समाज बांधवांसाठी जे कार्य केलेलं आहे त्यामुळेच हा समाज बांधव खेड्यापाड्यातील गावगाड्यातील सर्व समाज बांधव इथे आलेला आहे. आणि सरकार नेहमी फसवत असल्यामुळे जरांगे पाटला ही बसण्याची वेळ आलेली आहे. आणि आता ही निर्णायक बैठक असावी मला तरी असं वाटतंय. कारण किती वेळेस आपण नेहमी आपण आंदोलनासाठी बसणार आहोत. हे सरकारने यावर दबावतंत्र तयार करून सरकारला आपण सळो की पळ करून सोडलं पाहिजे. सरकारचा नेपाळ केला पाहिजे. आता हे मी सर्वांना सांगू इच्छितो. निश्चितच आपण पाहिलं की आज अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजांच्या भावना तीव्र झालेल्या आहे. तीव्र भावना आपण जाणून घेतलेल्या आहे. आपण पाहिलंय की मराठा समाजाच्या लोकांमध्ये कुठंतरी या भावनेचा दिवसेंदिवस उद्रेक होताना दिसत आहे. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, अंतरवाली सराटी, जालना.